तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली गेली आहे? जननी सुरक्षा योजना ही जी आहे ही कधीपासून अंमलात आलेली आहे? मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 2005 या वर्षापासून म्हणजे या सालापासून जननी सुरक्षा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे 2005 या वर्षापासून अंमलात आणलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण जीवनसत्व डॅशची कमतरता होय. लहान मुलामध्ये जो मुडदूस आजार आहे तो होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जीवनसत्व. असं कोणतं जीवनसत्व आहे की त्याच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड याच्या कमतरतेमुळे होत असतो पहा मुडदूस. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी डॅश या रोगामध्ये वापरली जाते. पहा म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की वेस्टर्न ब्लॉट ही जी चाचणी आहे ही कोणत्या रोगासाठी किंवा कोणत्या रोगामध्ये वापरली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 HIV किंवा मित्रांनो लक्षात ठेवायचे कधी कधी यड्स असाही शब्द वापरला जाऊ शकतो त्या ठिकाणी. HIV ची तपासणी किंवा निश्चिती करण्यासाठी वापरली जाते वेस्टर्न ब्लॉट. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याला काही वर्षापूर्वी प्रश्न असा विचारला होता HIV याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता. तर पहा फुल फॉर्म आहे याचा ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजे आहे पहा HIV. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती लस ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात दिली जात नाही? पहा खालीलपैकी अशी कोणती जी लस आहे म्हणजे वॅक्सिन आहे ही राष्ट्रीय लसीकरण या कार्यक्रमामध्ये देण्यात येत नाही? आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे उत्तर. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 रोटा व्हायरस ही जी लस आहे ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये देण्यात येत नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे रोटा व्हायरस. प्रश्न क्रमांक 5 आहे, लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने कोणाचा जीवन गौरव केला आहे? लक्षात ठेवायचं आहे लेडी विथ द लॅम्प या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं किंवा खालीलपैकी असं कोणाला ते विशेषण देण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना विशेषण दिलेलं आहे लेडी विथ द लॅम्प. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? पहा भारतीय राज्यघटनेतील जे कलम 25 आहे हे कोणत्या घटकाशी संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 धर्म स्वातंत्र्य अधिकार. लक्षात ठेवायचे धर्म स्वातंत्र्य अधिकार हे जे आहे हे कलम 25 या बाबतीत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? पहा अतिश्रम म्हणजे जास्त काम केल्यामुळे जे स्नायू आपले दुखतात त्यामध्ये कोणतं रसायन जे आहे हे जबाबदार असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॅक्टिक ऍसिड म्हणजे लॅक्टिक आम्ल. लक्षात ठेवायचंय ज्यावेळी आपण जास्त काम करतो किंवा अतिश्रम करतो त्यामुळे जे स्नायूदुखी होते त्यासाठी जबाबदार असणारं जे रसायन आहे म्हणजे केमिकल आहे ते आहे लॅक्टिक ऍसिड. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? पहा जी आपली किडनी आहे त्यामधून कोणत्या पदार्थाचं गाळण केलं जात नाही? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2016 साली सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर साखर. लक्षात ठेवायचंय सामान्यतः किडनीमधून कशाचं साखरेचं जे गाळण आहे ते केलं जात नाही. यामध्ये पहा अमोनिया, पाणी आणि युरिक ऍसिड या तिघांचंही गाळण केलं जातं किडनीमधून आणि साखरेचं केलं जात नाही. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत डॅश निश्चित करण्यासाठी वापरली जाते? पहा कार्बन डेटिंग ही जी शास्त्रीय पद्धत आहे ही कशासाठी वापरण्यात येणारी पद्धत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वस्तूचं वय निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत मित्रांनो वापरली जाते. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2019 साली सुद्धा विचारण्यात आला होता. पण प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा तलाठी भरतीसाठी. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा सरळ सेवेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा 4G फोर्थ जनरेशन म्हणजे 4G. लक्षात ठेवायचे 3G म्हणजे थर्ड जनरेशन. आणि हे जे 3G 4G ही जी संज्ञा आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? हा जो प्रश्न आहे हा तंत्रज्ञानावरील महत्वाचा प्रश्न आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आहे 4G फोर्थ जनरेशन. पर्याय क्रमांक 1 मोबाईल तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 11 आहे अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? पहा अग्रमस्तिष्क हा जो मेंदूचा एक भाग आहे यामधून महत्वाचं म्हणजे प्रामुख्याने केलं जाणारं काम काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विचार प्रक्रिया. लक्षात ठेवायचं मित्रांनो अग्रमस्तिष्क हा जो मेंदूचा एक भाग आहे जे अग्रमस्तिष्क आहे याचं काम आहे विचारावर प्रक्रिया करणं किंवा विचार प्रक्रिया करणं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते? पहा वनस्पतीकडून जे पाण्याचं उत्सर्जन होतं ती जी क्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय बाष्पोत्सर्जन म्हणजे काय? वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होणारी जी क्रिया आहे त्याला बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे भूमितीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? पहा भूमिती म्हणजे जिओमॅट्री याचे जे जनक आहेत म्हणून ते कोणाला ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 युक्लिड यांना ओळखलं जातं भूमितीचे जनक. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे जागतिक न्याय दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा जागतिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली असेल त्यामध्ये पहा जेवढे एका वर्षामध्ये जेवढे जागतिक दिन विशेष येतात आपण ते पूर्णपणे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तोही आपण व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे. तर यामध्ये सांगायचं आपल्याला जागतिक न्याय दिन हा कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असं उद्गार कोणत्या घटनेबाबत काढलं होतं? पहा मित्रांनो महात्मा गांधी जे आहेत त्यांनी एक उद्गार काढलेलं होतं इंग्रज सरकार हे सैतान आहे. हे उद्गार जे आहे त्यांनी काढलेलं ते कोणत्या घटनेबाबतीमध्ये काढलेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जालियनवाला बाग हत्याकांड यामुळे काढलेलं इंग्रज सरकारच्या विरुद्धामध्ये एक उद्गार होतं ते होतं की इंग्रज सरकार सैतान आहे. हे कोणी काढलेलं आहे? महात्मा गांधीजींनी. आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे तो कधी झालेला आहे? तर पहा 1919 साली हा हत्याकांड झालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे खालीलपैकी सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहा सिएट आंतरराष्ट्रीय लक्षात ठेवायचे सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर विराट कोहली यांना सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. प्रश्न क्रमांक 17 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की ब्लू मॉर्मॉन हे जे फुलपाखरू आहे हे कोणत्या राज्याचं राज्य फुलपाखरू आहे? मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे कारण हा राज्यावरती महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे द रेड साडी हे पुस्तक कोणत्या महिला राजकारणी व्यक्तीचे जीवन चित्रण आहे? पहा द रेड साडी हे जे पुस्तक आहे हे खालीलपैकी अशी कोणती महिला राजकारणी महिला आहे की त्यांचं हे जीवन चित्रावर म्हणजे आत्मचरित्र आहे एक प्रकारे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा आपण जीवनचित्र असं म्हणू शकतो आणि ते आहे द रेड साडी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? पहा संसदीय लोकशाही जी आहे ही आपल्या भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकार केलेली आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर इंग्लंड या देशाकडून आपल्या भारतीय राज्यघटनेने संसदीय लोकशाही ही स्वीकारलेली आहे. पर्याय क्रमांक 1 इंग्लंड देश. प्रश्न क्रमांक 20 आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तत्वे आहेत हे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिलेले आहेत? पहा कोणते कोणते स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी तत्व आहेत ही कोणत्या राज्यक्रांतीने दिलेली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे ही जी तत्व आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही पूर्ण जगाला प्रदान केली आहेत फ्रेंच राज्यक्रांतीने. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस 2021 साजरा करण्यात आला? मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा 21 ते 26 हे जे काही 5 ते 6 प्रश्न असणार आहेत हे पूर्णपणे करंट अफेअर 2021 वरही आधारित आहेत. पहा जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक आदिवासी दिन हा साजरा करण्यात आला होता 2021 या वर्षाचा. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे? पहा खालीलपैकी असा कोणता चेसपटू आहे किंवा बुद्धिबळपटू आहे, चेस मास्टर आहे, की त्याने प्रथमच मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर ही जी स्पर्धा आहे ही जिंकली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 मॅग्नस कार्लसन. हा जो टेनिस बुद्धिबळपटू आहे यांनी मेल्ट वॉटर चॅम्पियन्स चेस टूर ही जी स्पर्धा आहे ही जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या काळात स्तनाचा कर्करोग जागृती महिना पाळला जातो? पहा खालीलपैकी असा कोणता काळ असतो की त्यामध्ये आपण स्तनाचा जो कर्करोग आहे त्यासाठी जागृती महिना आपण पाळतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर ऑक्टोबर. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 ऑक्टोबर हा असा महिना आहे की यामध्ये स्तनाचा कर्करोग जागृती महिना म्हणून साजरा केला जातो ऑक्टोबर महिना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणता देश 2022 साली मिलान नामक त्याची सर्वात मोठी नौका कवायत आयोजित करणार आहे? पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की तो कधी 2022 या वर्षी मिलान या नावाची त्याची सर्वात मोठी जी सैन्य नौका कवायत असणार आहे ती आयोजित करणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भारत देश. लक्षात ठेवायचे मित्रांनो, भारत देश 2022 या वर्षी भारतातील सर्वात मोठी जी असणारी मिलान नावाची एक नौका कवायत आहे ही आयोजित करणार आहे 2022 मध्ये. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे डॅश राज्यातील इदायूर मिरची आणि कुट्टी अत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक म्हणजे GI टॅग प्राप्त झाला आहे? पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामधील इदायूर मिरची आणि कुट्टी अत्तूर आंबा यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर केरळ या राज्यामधील जी इदायूर मिरची आहे आणि कुट्टी अत्तूर आंबा आहे या दोघांनाही GI टॅग म्हणजेच भौगोलिक संकेतांक हा प्राप्त झाला आहे. पर्याय क्रमांक 2 केरळ. प्रश्न क्रमांक 26 आहे कोणत्या दिवशी जागतिक कृषी पशुधन दिवस साजरा केला जातो? पहा जागतिक कृषी पशुधन दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर. लक्षात ठेवा मित्रांनो, 2 ऑक्टोबर या दिवशी जागतिक कृषी पशुधन दिवस हा साजरा करतात. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता आजार होतो? पहा डोळ्यातील जो द्रव आहे त्याचा जर दाब म्हणजे प्रेशर जर वाढला तर कोणता आजार होण्याचा आपल्याला धोका असतो? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ देखील असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 काचबिंदू. लक्षात ठेवायचे जर डोळ्यातील द्रवाचा दाब जर वाढला तर काचबिंदू हा आजार होण्याची आपल्याला संभाव्यता असते. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात तर त्यापैकी डॅश मणके हे मानेमध्ये असतात? पहा मित्रांनो यावरती आपल्याला 2 प्रश्न वेगवेगळे विचारले जाऊ शकतात. पाठीच्या कण्यामध्ये एकूण मणके किती असतात? तर मणके असतात पहा पाठीच्या कण्यात एकूण 33. तर त्यापैकी आपल्याला विचारलाय की किती मणके हे मानेमध्ये येतात आपल्याला? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देखील कमेंट करून देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. लक्षात ठेवायचे मित्रांनो पाठीच्या कण्यामध्ये एकूण मणके असतात 33 आणि त्यापैकी मानेमध्ये असतात पहा मानमध्ये असतात 7 मणके. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे प्रथिने कशापासून बनलेली असतात? पहा जे प्रथिने आहेत म्हणजे प्रोटीन्स जे आहेत ते कशापासून बनलेले असतात? मित्रांनो हा देखील प्रश्न आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिनो आम्ल म्हणजेच अमिनो ऍसिड यापासून बनलेले असतात पहा प्रथिने म्हणजेच प्रोटीन त्यापासून बनलेले असतात अमिनो आम्लापासून. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर एवढी असते? पहा जी आपली अन्ननलिका आहे आपल्याला त्याची लेंथ म्हणजे लांबी सांगायची आहे की किती सेंटीमीटर असते? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 25 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचे 25 सेंटीमीटर एवढी जी लांबी आहे ही अन्ननलिकेची आहे ती 25 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हटले जाते? पहा समान कार्य करणाऱ्या ज्या काही पेशींचा समूह आहे त्याला काय म्हणतात? मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला कमेंट करून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला ऊती म्हणतात. लक्षात ठेवायचे ऊती म्हणजे काय? समान कार्य करणाऱ्या पेशींचा जो समूह आहे त्याला ऊती म्हणतात. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे खालीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल? पहा भूल देण्यासाठी खालीलपैकी कोणतं एक रसायन म्हणजे केमिकल हे वापरता येऊ शकतं?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इथर नावाचं जे केमिकल आहे हे भूल देण्यासाठी वापरता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे 2009चे नोबेल विजेते व्यंकटरामन रामकृष्णन यांनी पेशींच्या कोणत्या भागावरती संशोधन केलं आहे? पहा मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की 2009 साली नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं होतं व्यंकटरामन रामकृष्णन यांनी पेशींच्या कोणत्या भागावरती संशोधन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना 2009 सालचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायबोझोम्स वरती. लक्षात ठेवायचे, जे 2009ला नोबेल पुरस्कार ज्यांनी जिंकला व्यंकटरामन रामकृष्णन यांनी ज्या पेशी आहेत त्यांच्या रायबोझोम्स वरती संशोधन केलं होतं, त्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे पॉलिश केलेल्या धान्यातील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे? पहा, जे आपण ज्या धान्याला पॉलिश करतो तर त्या पॉलिश केल्यामुळे खालीलपैकी असं कोणतं एक जीवनसत्व आहे म्हणजे व्हिटॅमिन आहे ते त्या धान्यामधून नष्ट होत असतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जीवनसत्व ब म्हणजेच व्हिटॅमिन बी हे जे आहे हे पॉलिश केलेल्या धान्यामधून नष्ट होत असतं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण हे डॅश म्हणून ओळखले जाते. पहा मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न जे आहेत हे महाराष्ट्राचा भूगोल यावर हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यावर आपल्याला प्रश्न पहिला असा विचारला जाऊ शकतो की भंडारदरा धरण जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे? नदी आहे पहा याची प्रवरा नदीवरती आहे भंडारदरा धरण. आणि याच धरणाला दुसरं नाव किंवा कोणत्या नावानं ओळखलं जातं असा आपल्याला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्सन बंधारा. लक्षात ठेवायचंय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी प्रवरा नदी आहे त्यावरती बांधण्यात आलेलं आहे भंडारदरा धरण आणि यालाच विल्सन बंधारा या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? पहा मित्रांनो, महत्त्वाचा हा देखील प्रश्न आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे याची आपल्याला स्थापना सांगायची आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 1968 या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधून काढली आहे? तर मित्रांनो, हाही प्रश्न यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पोलिओ प्रतिबंधक लस ही कोणी शोधून काढली? उत्तर आहे डॉक्टर साल्क. पण या ठिकाणी विचारलंय की साल्क यांनी काढली आहे, पण कोणत्या वर्षी काढलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 1955 या वर्षी डॉक्टर साल्क यांनी पोलिओ प्रतिबंधक लस शोधलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे 1 ग्राम पिष्टमय पदार्थापासून किती कॅलरीज मिळतात? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. 1 ग्राम पिष्टमय पदार्थ यापासून किती कॅलरीज आपल्याला मिळू शकतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 कॅलरी. लक्षात ठेवायचे, 1 ग्राम पिष्टमय पदार्थापासून 4 कॅलरीज ह्या मिळू शकतात. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे 4 कॅलरी. प्रश्न क्रमांक 13 आहे पंचतंत्र हे लोकप्रिय ग्रंथ खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक ग्रंथ दिला आहे पंचतंत्र. हा जो ग्रंथ आहे हा कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 विष्णू शर्मा यांच्या लिखित आहे पहा पंचतंत्र. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2016 साली विचारण्यात आला होता दौंड भरतीसाठी, त्यामुळे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पंचतंत्र हे जे आहे हे विष्णू शर्मा यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात पहा. 4 प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा, महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा, महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील आणि महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील असे जिल्हे आपल्याला यावरती प्रश्न विचारतात. या ठिकाणी प्रश्न आहे की महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील असं ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचे, महाराष्ट्रातील जे सर्वात उत्तरेकडील ठिकाण आहे ते नंदुरबारमध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे खालीलपैकी कोणता दिवस शासनाने संविधान दिवस म्हणून घोषित केलेला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न पहा नुकत्याच आपल्या 4 ऑक्टोबर या दिवशी जी काही लॉ सीईटी झालेली आहे, लॉची सीईटी, त्यामध्ये हा प्रश्न विचारला आला होता. संविधान दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे?
मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गडचिरोली भरतीसाठी 2017 साली विचारण्यात आलेला प्रश्न होता पहा, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम याची सुरुवात भारतात कधीपासून झाली आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 1982 या वर्षापासून भारतामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे 1982. प्रश्न क्रमांक 17 आहे. जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? पहा, जिभेच्या आपल्या ज्या दोन्ही बाजू आहेत, ज्या दोन्ही कडा आहेत, त्यांना कोणती चव ओळखू येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 खारट चव. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जिभेच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्यांना खारट चव ही जाणवत असते. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. पिकलेले टोमॅटो यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? पहा, जे टोमॅटो आहेत, पिकलेले टोमॅटो, ते लाल दिसण्यामागं कोणता घटक हा कारणीभूत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लायकोपिन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जो पिकलेला टोमॅटो आहे तो लायकोपिनमुळे लाल कलरचं होत असतं, म्हणजे लाल रंगाचं होत असतं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? पहा, महाराष्ट्रातील सर्वात पहिलं आकाशवाणी केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे, पण 1927 साली. मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. यावरती प्रश्न आपल्याला अल्टरनेट असाही विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे, पण ते कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले आहे? तर पहा 1927 साली. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे? पहा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताडोबा. हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे महाराष्ट्र राज्यातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. कोणत्या व्यक्तीने रसायनशास्त्रामधील 2021 नोबेल पारितोषिक जिंकलेले आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत 21 ते 26 प्रश्न, आपले सर्व प्रश्न हे करंट अफेअर्स 2021 वर आधारित असणार आहेत. तर आपल्याला सांगायचं आहे की खालीलपैकी असा कोणता व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने केमिस्ट्रीतील म्हणजे रसायनशास्त्रामधील 2021 या वर्षीचं नोबेल पुरस्कार जिंकला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर डेव्हिड मॅकमिलन हे जे आहेत यांनी 2021 या वर्षातील रसायनशास्त्रामधील नोबेल पारितोषिक जिंकलेलं आहे. डेव्हिड मॅकमिलन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे. कोणत्या दिवशी जागतिक कापूस दिवस साजरा केला जातो? पहा, जागतिक कापूस दिन हा कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 7 ऑक्टोबर या दिवशी. लक्षात ठेवायचे, जागतिक कापूस दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. कोणत्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस 2021 साजरा करण्यात आलेला आहे? जागतिक आदिवासी दिवस 2021 कोणत्या दिवशी साजरा केला गेला होता? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स वरती महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे पहा 4 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी कोण गुजरात विधानसभेच्या प्रथम महिला सभापती ठरलेल्या आहेत? पहा, गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीमाबेन आचार्य. ह्या ज्या आहेत ह्या गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये विणकर सेवा आणि संरचना संसाधन केंद्र स्थापन केले जाणार आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये विणकर सेवा आणि संरचना संसाधन केंद्र स्थापन केले जाणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कुल्लू. हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये विणकर सेवा आणि संरचना संसाधन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 कुल्लू. प्रश्न क्रमांक 26 आहे. कोणत्या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो? तर मित्रांनो, आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, तर त्या लिंकमध्ये आपण पहा पूर्णपणे जेवढे काही एका वर्षामधील जागतिक दिनविशेष आहेत आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तोही व्हिडिओ आपण पाहायचा आहे. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर जागतिक रेबीज दिन हा कधी पाळण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन हा पाळला जातो. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कानाशी संबंधित आहे.
मानवी शरीरातील सर्वात लहान हाड. लक्षात ठेवायचे मांडीमध्ये जे हाड आहे हे मानवी शरीरातलं सर्वात मोठं हाड आहे आणि त्याला म्हणतात पहा फिमर. आणि जे कानातील हाड आहे हे सर्वात लहान आहे आणि त्याला म्हणतात पहा स्टेप्स. लक्षात ठेवायचे स्टेप्स म्हणजे सर्वात लहान हाड, फिमर म्हणजे शरीरातील सर्वात मोठं हाड. जे की सर्वात छोटं हाड आहे स्टेप्स ते असतं कानामध्ये आणि मांडीमध्ये असतं पहा फिमर नावाचं हाड जे की सर्वात मोठं आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? आपल्याला या ठिकाणी एक रोगाचं लक्षण दिलेलं आहे. लक्षण काय आहे? रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणं. तर त्याचं आपल्याला लक्षण दिलं आहे. तर त्यावरून आपल्याला रोग सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मलेरिया. लक्षात ठेवायचे मलेरियाचं जे लक्षण आहे ते आहे रक्तातील तांबड्या पेशी कमी होणं किंवा नाश होणं. पर्याय क्रमांक 3 मलेरिया योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार डॅश रोजी केला. पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा मित्रांनो आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला असा आपल्याला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 रोजी. लक्षात ठेवायचे मित्रांनो हा जो प्रश्न आहे थोडासा कन्फ्यूज आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान आहे हे स्वीकार करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा स्वीकार करण्यात कधी आलंय 26 नोव्हेंबर 1949 आणि ते जे आहे ते अंमलात कधीपासून आलं? अंमलात आलंय 26 जानेवारी 1950 पासून. आणि 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा त्यामुळे आपण पहा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो 26 जानेवारी. त्याचसोबत पहा 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 हा जो आहे हा भारताचा आपल्या स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे इंडिपेंडन्स डे आहे 15 ऑगस्ट 1947. या ठिकाणी अजून एक आहे पहा 17 सप्टेंबर. तर 17 सप्टेंबर हे काय आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला मी सांगतो. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे 17 सप्टेंबरला. पर्याय क्रमांक याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा मित्रांनो यापूर्वी आपण एक असा व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये सर्व ज्या इतिहासात असणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि त्यांचे जे संस्थापक आहेत यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. तर पहा मुंबई या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं आहे मुंबई या ठिकाणी पीपल एज्युकेशन सोसायटी. पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 5 आहे डेबुजी झिंगरावजी जानोरकर म्हणजे काय? म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला एक पूर्ण नाव दिलेलं आहे डेबुजी झिंगराजी जानोरकर. हे जे नाव आहे हे पूर्ण नाव खालीलपैकी कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 संत गाडगे बाबा किंवा संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव आहे पहा डेबुजी झिंगराजी जानोरकर. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे महाराष्ट्रात कोणत्या तृणधान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे? पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा भूगोल यावर हा महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या पहा खालीलपैकी असं कोणतं तृणधान्य आहे की त्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचे ज्वारी हे जे धान्य आहे याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे ज्वारीची. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 2013 साली 2016 साली हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. देशातील आपल्या सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोर व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा देशातील आपल्या सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो तुम्हाला यावर अजून एक व्हिडिओ मिळेल की आपल्या भारतातील जेवढे काही व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा जे काही अभयारण्य आहेत त्यावरती आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असणार आहे. तर सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 आहे कोणत्या कायद्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा असं म्हटलं जातं? पहा खालीलपैकी असा कोणता कायदा केला होता की त्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा या नावानं ओळखतात? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1935 सालचा जो कायदा आहे त्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा या नावानं ओळखतात. पर्याय क्रमांक 4 1935 सालचा. प्रश्न क्रमांक 9 आहे कॅथोड किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? पहा कॅथोड लक्षात ठेवायचे कॅथोड जे किरण आहेत त्यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? मित्रांनो यामध्ये आपल्याला अजून एक व्हिडिओ आहे की त्यामध्ये पहा जेवढे काही संशोधक आणि शोध आहेत त्यावरती आपण महत्वाचा व्हिडिओ देखील घेतला आहे. त्याची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर कॅथोड किरणांचा जो शोध आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 विल्यम क्रूक यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो मिस्टेक झालेली आहे. विल्यम क्रूक यांनी लावलेला आहे कॅथोड किरणांचा शोध. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे
ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात? पहा मित्रांनो, पंचायत राजवरील हा प्रश्न जो आहे हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, यामध्ये आपण पंचायत राज विषय महत्त्वाचा घेतलेला आहे. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा जो अधिकार आहे हा खालीलपैकी कोणाकडे असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विभागीय आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे असतो पहा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 11 आहे, एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतराला डॅश असं म्हटलं जातं. पहा, एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांनी काही निवडक कालावधीत जे कापलेलं अंतर आहे त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला चाल म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे विज्ञान शब्द आहे चाल शब्द. तर चाल म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला व्याख्या आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने काही निवडक कालावधीत जे काही अंतर पार केलं आहे किंवा कापलेलं आहे त्याला म्हणतात चाल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 आहे, मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं? पहा, खालीलपैकी अशी कोणती ग्रंथी आहे मानवी शरीरातील की त्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीयूषिका जी ग्रंथी आहे याच ग्रंथीला लक्षात ठेवायचे मास्टर ग्रंथी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे, नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला काय म्हटलं जातं? पहा मित्रांनो, नौदला जो सर्वोच्च अधिकारी आहे त्यांना काय नावानं संबोधलं जातं? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्यांना ॲडमिरल असं म्हटलं जातं. ॲडमिरल म्हणजे कोण? नौदलातील सर्वोच्च अधिकारी. पर्याय क्रमांक 4 ॲडमिरल योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे किंवा अपसामान्य वाढीमुळे खालीलपैकी कोणता आपल्याला रोग होत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कर्करोग. म्हणजे लक्षात ठेवायचे कॅन्सर हा होत असतो. कॅन्सर का होतो लक्षात ठेवायचं, पेशींची अनियंत्रित झालेली वाढ किंवा अपसामान्य झालेली वाढ त्यामुळे होतो पहा कॅन्सर किंवा कर्करोग. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? पहा, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे आपल्याला अध्यक्ष सांगायचे आहेत. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीसाठी. त्यामुळे हा जो प्रश्न आहे सरळ सेवे भरतीसाठी हा महत्वाचा प्रश्न ठरणार आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा सभापती. हे जे आहेत हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे जे अध्यक्ष असतात लोकसभा सभापती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे, खरीप व रब्बी हंगामात येणारं पीक कोणतं आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येणारं पीक कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर ज्वारी हे जे पीक आहे हे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येणारं पीक आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात? पहा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी म्हणजे रंग ओळखण्यासाठी ज्या मानवी डोळ्यातील ज्या पेशी आहेत त्या पेशी कोणत्या असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 शंकुपेशी. लक्षात ठेवायचे शंकुपेशींचं काम काय आहे की रंगाचं ज्ञान किंवा रंग ओळखण्यासाठी शंकुपेशीचा वापर होत असतो. पर्याय क्रमांक 1 शंकुपेशी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश असं म्हणतात. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी विचारला होता आणि दुसऱ्या वेळेस हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आरोग्य सेवक भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 त्याला दवबिंदू म्हणतात. लक्षात ठेवायचे दवबिंदू म्हणजे काय? ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते ते जे तापमान आहे त्यालाच दवबिंदू असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेत होत असतं? पहा, या ठिकाणी आपल्याला एक प्रोसेस दिली आहे. ती प्रोसेस म्हणजे काय आहे की प्रकाशीय जी ऊर्जा आहे त्याचं रूपांतर हे जे आहे हे रासायनिक ऊर्जेत होतं. ती प्रक्रिया कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे. तर लक्षात ठेवायचे प्रकाश संश्लेषण कधी होतं? ज्यावेळी प्रकाशाचं जे प्रकाशीय ऊर्जेचं जे रूपांतर आहे हे रासायनिक ऊर्जेत होत असतं त्यावेळी प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडत असते. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे. आपल्याला याचं कारण सांगायचं आहे. पहा, वाळूवर चालणे
हे जे आहे हे जे कॉन्क्रीटचे रोड आहेत त्या रोडवर चालण्यापेक्षा जास्त अवघड असतं, कारण आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, घर्षण जे आहे हे जास्त असतं. पहा वाळूवरती होणारं जे घर्षण आहे हे कॉन्क्रीटच्या रोडवर होण्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर येणार आहे. घर्षण जास्त आहे त्यामुळे वाळूवर चालणं हे कॉन्क्रीटच्या रोडपेक्षा थोडंसं कठीण असतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळला जातो? पहा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कधी पाळला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 17 सप्टेंबर या दिवशी पाळतात जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस. तसेच मित्रांनो 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, जे काही आपले मराठवाड्यातील विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य आहे? पहा अभयारण्याचं नाव दिलेलं आहे बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य. हे जे आहे हे कोणत्या स्टेटमध्ये येतं किंवा कोणत्या राज्यामध्ये येतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर हरियाणा या राज्यामध्ये आहे बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या रेल्वे स्थानकांना 5 स्टार इट राईट स्टेशन प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे? पहा 5 स्टार इट राईट स्टेशन हे जे प्रमाणपत्र आहे हे कोणत्या रेल्वे स्थानकांना देण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंदीगड रेल्वे स्टेशनना हा जो दर्जा आहे म्हणजे पहा इट राईट स्टेशन या नावाचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे चंदीगड रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, व्हॉट्सअप याचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा टेक्नॉलॉजीवर आधारित प्रश्न आहे. तर आपण असा एक व्हिडिओ घेणार आहोत की त्यामध्ये जेवढ्या काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत त्यांचे संस्थापक आणि कंपनी कोण आहे आपण या व्हिडिओमध्ये देखील घेणार आहोत. तर पहा व्हॉट्सअपचा आपल्याला संस्थापक सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, जॉनकोम आणि ब्रायन ॲक्टन हे जे आहेत हे व्हॉट्सअप याचा संस्थापक आहेत. लक्षात ठेवायचे. मार्क झुकरबर्ग हे जे आहेत पहा हे फेसबुकचे संस्थापक आहेत. स्टीव्ह जॉब्स हे जे आहेत हे आहेत पहा ॲपल या कंपनीचे संस्थापक. लक्षात ठेवायचे. मार्क झुकरबर्ग काय आहेत? फेसबुकचे संस्थापक. स्टीव्ह जॉब्स ॲपलचे संस्थापक आणि व्हॉट्सअपचे संस्थापक जॉनकोम आणि ब्रायन ॲक्टन. पण सध्याच्या काळामध्ये पहा जे फेसबुक आहे तर फेसबुकच्या अंडरमध्ये चालतं पहा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सुद्धा हे फेसबुकच्या अंडरमध्येच आहे. म्हणजे एक प्रकारे ही मार्क झुकरबर्ग यांनी विकत घेतलेली कंपनी आहे व्हॉट्सअप. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. पण संस्थापक आहे त्याचे जॉनकोम आणि ब्रायन ॲक्टन. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? पहा मित्रांनो OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम हा जो प्रश्न आहे हा टेक्नॉलॉजीवर महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी आपल्याला सांगायचे की ऑपरेटिंग सिस्टम कोणती नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर जावा. लक्षात ठेवायचे जावा ही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येत नाही. तर जावा ही जी आहे पहा मित्रांनो ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. लक्षात ठेवायचे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा. यामध्ये लायनक्स किंवा लिनक्स ही जी आहे ही देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. विंडोज ही जी एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि अँड्रॉइड आपण जे मोबाईलमध्ये वापरतो ती देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि जावा ही जी आहे हे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. जावा ऑपरेटिंग सिस्टममध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 26 आहे, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हटलं जातं? पहा जे आपल्याला पाहिजे नसलेले जे ईमेल असतात आणि ते आपल्याला मिळतात तर त्या ईमेल्सला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला स्पॅम असं म्हटलं जातं. पहा सेंट म्हणजे काय? जे आपण ईमेल दुसऱ्यांना पाठवतो ते एका फोल्डरमध्ये दाखवतो त्याला सेंट म्हणतात. आणि स्पॅम म्हणजे काय? की आपल्याला त्या मेलची गरज नसते पण ते मेल आपल्याला मिळतात त्यांना म्हणतात स्पॅम. आणि न्यू मेल म्हणजे पहा नवीन मेल नवीन मेल असणे म्हणजे त्याला म्हणतो आपण न्यू मेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे स्पॅम. तर मित्रांनो हे होते पहा आपले जनरल नॉलेजचे 26 प्रश्न. या 26 पैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तसेच मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो प्रत्येक प्रश्नाची PDF नोट्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.